या आघाडीचं बाहेर करतायत असं स्वच्छ दिसते. आज तसं तिथं आहे, पण आम्ही लोक पुन्हा एक 15 दिवसांनी 15 दिवसांनी प्रमुख लोकांना बोलून त्याचा काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मीटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यू घ्यायची होती आहे, आढावा घ्यायची. या मीटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या मीटिंगला गेलेलं. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय हे कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचा मार्ग काढून हे काम पुढे घेऊ. आता जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि त्यावेळेला वेळ हातात आहे. त्या सगळ्यांना एकत्र साहेब, कर्जमाफी झाली परंतु एवढे निकष लावलेले आहेत की शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचणार नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं. त्याचं सत्य आहे, पण त्याच्या अशी घातलेल्या आहेत, त्या अशी थोड्या अर्थ दिसत आहेत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण असेच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटशी सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि मी माझ्या कृतीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कणखर लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेत आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून लगेच ऐकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया साहेब, वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट झाला आहे. नुकसान झालं आहे कासेचवडी वगैरे त्या भागात, कांद्यातरी वरच्या काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता तज्ज्ञांची एक टीम आली इथं फासोलीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची, त्याचा रिपोर्ट आला आहे ना, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याचं देखील आज नियोजन आमच्याकडे आलेलं आहे आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ हे इथे येऊन गेलेले आहेत. बघूया आता निसर्ग हे काही तुमच्या माझ्या हातात. साहेब, तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाच्या आर्थिक इतक्या चोखात जाऊ नका, जाऊ आपण योग्य वेळी. रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50 वर्षाची दिली जाईल असं सरकारने सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. माझ्या वाचनात आलंच माझी हेच नाही आणि पंचायत संध्याकाळ. साहेब, राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले आहे, त्यामुळं पक्षामध्ये कुठंतरी
जावेला घेतलेलं हे मला माहिती. पण हा निर्णय काल काहीतरी त्यांनी संध्याकाळी वीस आहे. काल वीसच करून दिला आणि कोणाची चर्चा झाली वगैरे वगैरे गेलं काय. साहेब विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या होते असा आरोप बच्चू कडू करतायत. त्याचे काही भागात आत्महत्या होत आहेत ही वस्तुस्थिती चालण्यात अर्थ नाही. विशेषतः यवतमाळ या ट्रॅकमध्ये तर त्याच्यात आणखीन काही सुधारणा करायची असतील त्याचा आग्रह आमचा आणखी दोन आहेत. एक सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि दोन ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणं असा त्याचा फायदा भाग आहे. त्याच्यात माझं लक्ष आहे. साहेब एकीकडे पाऊस पडतोय, पाऊस कमी सांगितलाय, दुसरीकडे चला. वादळी वारे येत आहेत. कशा पद्धतीने यातून मार्ग काढायला पाहिजे असं सरकारने तुम्हाला वाटतं? आता वादळी वारे पाऊस याच्याचा आपण काय मार्ग काढला.